कटोरी ब्लाऊजच्या कटिंगच्या वेळेला आपण जे पेपर कटिंगची कटोरी काढतो त्याच्यामध्ये कपड्यावरती म्हणजे मेन फॅब्रिकवरती चेंजेस काय करायचे असतात. किती कटोरी वाढवावी किंवा साईडचा पार्ट कटोरीचा फ्रंट साईडचा आहे तो किती वाढवावा आणि क्रॉसपट्टीमध्ये किती इंच ठेवावं हे तुम्हाला बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतं ना. चला मग आता नाही होणार कन्फ्युजन. 39 साईजचा आपण कटोरी ब्लाऊज कटिंग करत आहे आणि हा बॅक पार्ट काढलेला आहे. बॅक पार्टमध्ये 14 इंचाची उंची आहे, 1 इंच वाढून 15 इंच काढलेले आहे. गळा 9.5 इंचाचा आहे. शोल्डर घेतलेले आहे. इथे आपण शोल्डरचा निम्मा भाग घेतो, तर ही 11 इंचाची शोल्डर आहे. त्याच्यामध्ये निम्मा भाग 5.5 इंच घेतलेले आहे, 2.25 इंच. इथे 2.5 इंच जर गळा रुंद हवा असेल क्लायंटला तर तुम्ही 2.5 इंच हे गळा रुंदी देऊ शकता. इथे 2.25 इंच घेतलेले आहे आणि मुंडा जो आहे तो 5.6 इंचाचा घेतलेला आहे. छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच मार्जिन घेतलेला आहे, जे की सरळ खाली येत आहे. तो तुमचा टक्सचा पॉईंट आहे, तो तुम्ही रेग्युलरपणे घेऊ शकता, जे तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. बरेचसेच व्हिडिओ आहेत टक्स पॉईंट कितीवरती आणि किती रुंदी किती लांबी याच्यावरती काढावं म्हणून. हा झाला बॅक पार्ट. आता फ्रंट पार्टमध्ये आपण जेव्हा बॅक पार्ट काढतो त्यानंतर फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करतो त्याच्यामध्ये बघा इथपर्यंत उंची आलेली असते. याच्यामध्ये मी 1 इंच उंची वाढवलेली आहे, कारण ब्लाऊजची उंचीसुद्धा जास्त आहे आणि प्लस साईज आहे, 36च्या प्लस साईज आहे. सो इथे बघा हा झाला आपला प्रॉपर. इथे जो मार्जिन आहे राहिलेला शोल्डरचा तोच पुढच्या साईडला राहिलेला आहे. हे 5.5 इंचावरती आहे आणि इथे उंचीमध्ये 1 इंच वाढवलेला आहे. इकडे वाढवायची गरज नाही. तुम्हाला जर वाटलं इकडे वाढवायचं आहे तर तुम्ही ते अर्धा इंच 1 इंच जे काय असेल मार्जिन ते वाढवू शकता. जसं की इथे मला 1 इंच वाढवायचं म्हटलं तरीसुद्धा मार्जिन आहे. हा झाला साईडचा कटोरी पार्ट. आता मेन कटोरी पार्टमध्ये आपण जो पेपर कटिंग काढला होता तो इथे आलेला आहे, म्हणजे आपली जी पेपर कटिंगची कटोरी आहे ती इथे आलेली आहे. आता आपल्याला 39 साईजसाठी कटोरी काढायची आहे, म्हणून मी इथे बघा इथून 1.25 इंच वाढवलेला आहे, इथून 1 इंच वाढवलेला आहे आणि इथून इथे 1.25 इंच वाढवलेला आहे. आणि या पद्धतीने इथल्या आपल्या गळ्याच्या पॉईंटच्या टोकाला 1.5 इंच फक्त बाहेर काढलेला आहे आणि असा निमुळता पार्ट घेऊन इकडे हा 1.25 इंचा हा जो आहे 1.25 इंचाचा पार्ट वाढवलेला आहे. म्हणजे कटोरी कशी वाढवलेली तुमच्या लक्षात आलेला आहे. आणि क्रॉसपट्टी जी आहे ती इथे आपण या साईडला काढलेली आहे. 3.5 बाय 2.5 इंचाची क्रॉसपट्टी काढलेली आहे. जो काही तुमचा कमरेचा पार्ट असेल त्याच्या मापाने तुम्ही हा क्रॉसपट्टीचा पार्ट काढायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटोरी पॅटर्न कटिंग करताना जर ॲडजस्टमेंट केली तर या जसं मी ते सेट केलेलं आहे तसं सेट होतं. बॅक पार्ट, क्रॉसपट्टी पार्ट, फ्रंट पार्टच्या कटोरीचा साईड पार्ट आणि कटोरीचा मेन पार्ट. कटोरीचा मेन पार्ट किती वाढवलेला आहे हे सांगितलेलं आहे. आणि यानंतर तुम्हाला ब्लाऊज पिसावरती परफेक्ट कटिंगही होईल आणि कपडासुद्धा तुमचा प्रॉपर 1 मीटर कपड्यामध्ये मी कटिंग केलेलं आहे. गळ्याच्या स्लीव्ज आहेत आणि कपडा खरंच प्रॉपर आपल्याला हा पुरतो 1 मीटरमध्ये. सो व्हिडिओ असेच आवडत असतील आणि हवे असतील असेच वेगवेगळे व्हिडिओज आणि आयडियाज तर आपल्या होमपेजला, यूट्यूबला आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका.